कुठे गेले ते भाऊ? सकाळच्या पारी माझ्या हातात 50 टिकल्या टिकवल्या. इस कोण देणार, तुमचा काका का मामा? म्हातारे सखूबाई, अगं आतापर्यंत तू तिघांचं काम करत होतीस ना, मग आता आम्हा दोघांचंच काम करतेस ना. मेल्यानो, तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय कमी आहे अगं वा? पण याचे- असं करा त्या 50 टिकल्या घ्या आणि वापरा तुमच्या मर्तिकीसाठी. आजकाल मर्तिकेला काय खर्च येतो तू मेल्याशिवाय कळायचं नाही तुला. सोल्यार मरीन, मी जाते. माल अगं म्हातारे सखूबाई, अगं एवढी रुसतेस काय? अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि कामाला? मेल्यानो. अगं तू आहेस म्हणून आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतो. नाहीतर आम्ही कपडे घातले असते का? तुला विचारल्याशिवाय हे घे 20 रुपये. आम्ही तुझी गंमत केली. अशी थट्टा करायला तुमच्या एवढे आहे हो मी? नाही, नाही, हा? नाही. अशी थट्टा करायला म्हातारी छेडछाडाल ना तिला तर एकही भाऊचं लग्न होणार नाही. चालेल. सांगून ठेवते. माझ्या शापानं. अगं सखूबाई, असा अमंगल शाप देऊ नको ग. मंगल शाप दे. आम्हाला भेटायला दे. कमाल, तू पण काय बोलतो त्या बाईला? 5 वाजले. 5 वाजले? 5 वाजले! 5 वाजता तुमच्या धब्बा काढतात. अरे बापरे, 5 वाजून गेले. बोंबला सगळं बोंबललं माझं. अरे बापरे, अरे बापरे, अरे ते माझे चढताय. फाडून टाकशील तू घालून. हात कुठे गेला? लवकर जायचं बाबा. हात पण सापडत जायच्या वेळेला. का मारतो? बापरे, मी त्याला शर्ट शिवायला सांगितलं, त्याने ब्लाऊज शिवून पाठवला. तुला हात सापडला काय रे? एवढ्या घाईला कुठे चाललाय? मी मगनलालकडे टीव्ही दुरुस्त करायला. जगनलालकडे पुस्तकं बसवायला चाललंय. योगासनाचे क्लासेस सुरू केलेस की काय? हे तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय. सगळं माहित आहे यार. तुझे मार्ग वेगळे, माझे मार्ग वेगळे. मशीन दुरुस्त करताना सेंट मारायला लागतो काय? माझ्या पण मार चाल. पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही. मार म्हटल्यावर मारायचा. मी स्प्रे मारतोय, पंप मारत नाहीये. कळला. अरे शर्ट सरळ घालून जा. भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली, पण ह्या पोरांना काय म्हणजे दया येत नाही. आता एकदा गावाला बाई, आम्ही बाहेर गेले चाललोय. माझ्या लेकाला बाळाकडे बघ. काय म्हणला? मर्फीला सांभाळ. बघते. आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. मी नाहीये. माझ्या नजर चूक झाली. चूक झाली डोळे बाहेर काढून काय बंद करेन. तुम्ही नाही. लाज नाही वाटत अनोळखी मुलीचे डोळे झाकायला? लाज वाटते ना, पण मला वाटलं की काय वाटलं? तुझी सासू बसली नाही, सासू कशी बसेल पॅन्ट घालून? मी त्यात जातोस की ठेवून नाही. माझी पुस्तकं भिजवायची नाहीत. मारीन सांगून ठेवतो. आता वंदना आता येणार. तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही. ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या, काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम भला. आई बाबा नाहीत वाटतं घरात? बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे, मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावत बोलता हो तुम्ही. हाड, हाड, हाड. माझी पुस्तकं नाही आलं. पुस्तकं नाही बघू. काय करताय? थांबा, थांबा. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. किती घाण आहे. तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळ दिसतायत. पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशा बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला? नाही, कुठलं? गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत? माझ्या हातचं चहा तरी घेणार की नाही आता? चहा नको, पण तुमच्या हातचं दूध चालेल. बरं आणते. लवकर. थांबा थांबा. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा, गरम नको. हो वहिनी घातला. तुम्ही अजून बाटलीत नाही दूध पिता? आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या.
चला मांडीवल्या बदू. हा पेन देखले पेन पेनाने खेळायचं बाबा. लागल कुठं तरी लागल. आलं आलं बालाचं मिनू आलं मिनू आलं मिनू आलं. हं. ए मूल मूल नाही मुलगा आहे. आणि इकडे कुणाचा आहे मुलगा? कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे. तुम्हाला मुलगा आहे? मुलगा मुलगी पाहिजे होती. आई कुठे याची? आई आई कुठे आली तुझी? हा आई नोकरी करते. हा म्हणून मी याला सांभाळतोय. आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला? कसं आणणार? आजच आलं. हं? म्हणजे आजळून आज आलं. नाव काय आहे याचं? नाव नाव काय आहे तुझं? नाव नाव मर्फी. मर्फी आई की नाही बल्फिशल का गोल नाव. बाला आता मी तिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या. आत्या लागवली. आत्या लागवली. खोपल्यात जाऊन बसली बसली ली. निनू 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 निनू. हे बघ, घरातलं सगळं काम करावं लागेल. धुणं भांडी केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल. पण मुलबाळ मला चालणार नाही. माग तुझ्यासारख्या एका मोलकरणीला राहायला जागा दिली. पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली. मी लगेच तिला हाकलून लावलं. मला मुलबाळ नाहीये, मला फक्त निवारा पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, राहा इथं. भाडं बिडं काही देऊ नको. हा मांजल मांजल कच्चे ओळख. म्याऊ म्याऊ. बोका आला. आपला काका आला. काका बघतो बघ कच्च्या बोक्या शलका. काय चाललंय काय तुझं? हं? काय चाललंय काय? हे पोर इथंच कसं काय अजून? हा पोगा नाही आमचा मोफी बाबा. मोफी बाबा आपण काकाला दाखवूया काय तुझं काय झालं तेच मला कळत नाही. मी तुला बजावून सांगितलं. बघ तरी काय? बघ बघ. हे मांजर हा कुत्तू. हे बालाचं जबलं आणि बालाच्या लंगोट. मोठा झाला. अरे स्वतःसाठी आणलंस काय? चिल्ला बघ काका चिल्ला. तुला याला मी बालका शर्मा सोडून यायला सांगितलं होतं ना. गेलो होतो पण त्यांनी विचारलं मुलाचे आई वडील कोण आहेत. दारात सापडलं म्हणून सांगितलं. म्हणाले पोलीस चौकशी करावी लागेल. तुम्हाला नको असलेलं मूल इकडे आणून टाकत नाही कशावरून असं म्हणाले. हा. मग कोणाला तरी सांभाळायला द्यायचं. ते सुद्धा केलं तर सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. एका घरात गेलो तर तिथल्या बाईनी 5 मुलं माझ्या पायावर आदळली आणि म्हणाली यातली 2 सांभाळा. झालं दात काढून झाले. अरे पण म्हणून काय याला जन्मभर सांभाळायचं काय? मी नाही आपण दोघं सांभाळायचं. आई बाप मी आई होणार नाही. हळूहळू याला काडीची अक्कल नाही काय नाही. चला माझं डोकं इथे फिरायची वेळ आली. याला पोरग घरात ठेवायचं म्हणजे रात्रभर त्याची बोंबा बोंब. झोपायचं खोबरं. थोडे दिवस मी तुला बजावून सांगतो. पोरग जर रात्री रडलं तर तू उठायचं. मी अजिबात उठणार नाही. नाही. मग किती बोंबललं तरी चालेल. उठ ना रडतोय बघ. चल उठ. उठ ना. आईल्यापेक्षा पोराचं रडणं परवडलं याच्या गोरण्यापेक्षा. चल झोप. थांबा थांबा येतो थांबा. बाबा मर्फी बाबा तुमची झोप झालेली दिसते. आमची झोप का उगाच खराब करताय. काय केलं बघूया. यायला ओलं केलेलं दिसतंय. झोपला थांबा आपण बदलूया आपण. थांबा थांबा गडबड करू नका. उठा 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 उठा. रडू नका तो पाहतो बघू. ओ चिरंजीव. ओ चिरंजीव उद्या आम्हाला नोकरीवर जायचंय. उद्या मला. तुमचं बरं आहे तुम्ही आपले उताने पडून कराल. झोपा आता. झोप 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 बाबा झोप. चला झोपा आता. गाई करायची ना.
रडायचे नाही. बर्फी बाळा, तुझ्यासारखा बाळा आमच्या घरी पण आला. आता आम्ही जाणार हा. रडायचे नाही. सकू मावशी तू कुठे जाणार? मी दुपारच्या एसटीनं गावाला जाणार. माझ्या लेकाला लेक झाला ना. बोंबला. हा. अरे विलास, अरे विलास, जायला विलास, आता. लवकर बाहेर ये. ती सकू मावशी बघ काय बोलते. काय जाते म्हणते. माझ्या लेकाला लेक झाला ना. अगं जाणार. सखूबाई, तू कुठे झालीस? अगं तू आम्हाला आमच्या आईसारखी आहे. तू गेली तर मग कोण फुगा लोणी लावू नको. तुझ्या आई सारखी, तुझ्या मावशी सारखी, मावशीसारखी. बाळाच्या आजी सारखी नव. नाही, नाही, नाही नाही, तसं नाही. अगं तू गेल्यावर आमचं आणि आमच्या मर्फीचं कसं होणार याचा काही विचार? विचार केलाय ना मी. नाही. गावाला जाते आणि एका बाईला धाडून देते नाही, नाही, इथं. मग तू नाही, नाही. मला कुणी मिळत नाही बघ. अगं नाही नाही पण अगं, कोणाला झाडू देऊन कसं होणार काय मला हा. कळत नाही. होईल रे. असं करा, तुम्ही या बाळाला सांभाळा. हा, मी आता सांभाळू काय काय? राहणार आहे व्हय तिथं. नाही. येईन 7-8 महिन्यां परत. वॉटर बेरीचं पाणी द्या, देतो, सांभाळा, देतो. दूध द्या त्याला. हा? हा? सांभाळा. मी जाते हा. अगं, तू मला दुपारच्या खा.